आणि ऑनलाईन व्याख्यानाचा फायदा असा असतो की हे ऑनलाईन व्याख्यान हे वक्त्यापेक्षा श्रोत्यांना जास्त परवडण्यासारखं असतं, त्यांच्या सोयीचं असतं. कारण प्रत्यक्ष व्याख्यानामध्ये श्रोत्यांना उठता येत नाही, त्या वक्त्याला सहन करावं लागतं. ऑनलाईन व्याख्यानामध्ये श्रोते दिसत नाहीत, वक्ता बोलत राहतो आणि मग एखादा श्रोता घरामध्ये बसून आपल्या पत्नीलाही म्हणू शकतो की 15 मिनिट आता तू ऐक, मी जाऊन येतो बाजारामध्ये वगैरे, तरी त्या वक्त्याला माहित नसतं असं काहीतरी चाललंय घडतंय वगैरे. त्यामुळे ऑनलाईन व्याख्यान ही श्रोत्यांची झालेली खूप मोठी सोय आहे आणि वक्त्यांची कुचंबना आहे. कारण सर्वजण ऐकतायत असं समजून वक्ता आपला बोलत राहतो आणि श्रोते आपलं काम करत राहतात. म्हणजे कुठल्या तरी कोर्टाने ज्यावेळेस ऑनलाईन साक्ष घेतली, घरामधून वकिली करताना एक वकील ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस न्यायाधीश त्यांना असं म्हटले की निदान तुम्ही शर्ट तरी घाला आता बोलताना, कारण ते घरातून बोलत होते, कोर्ट तर दूरच होता. तर याही गमती आहेत. परंतु माणूस हा एकमेकाशी बोलायला, संवादाला इतका भुकेला आहे की तो यातून मार्ग शोधतो आणि टेक्निकल मार्गाने का होईना आपण एकमेकाला भेटतोय या सध्याच्या परिस्थितीमध्ये. ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट आहे, पर्वणी आहे. पहिल्यापासून मी देशदूत सारोमतचा वाचक आहे. आपण या कठीण परिस्थितीमध्ये ही व्याख्यानमाला आयोजित केली, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पहिला दिवस माझा आहे, कारण पहिल्या दिवसाचा फारसा भरोसा नसतो, म्हणूनही आपण मला ठेवलेलं असेल. पुढे अजून चांगले व्याख्यान आहेत. आणि सध्याच्या काळात बातम्या ऐकणं, तुम्ही 2 तास बातम्या ऐकले की आपोआप तुम्हाला शिंका येणार, खोकला येणार, कारण मीडिया चॅनल्स तर भरपूर आहेत आणि जसे नवीन विषाणू तयार होत आहेत तसे नवीन विद्वान सुद्धा खूप आपल्या भारतामध्ये तयार झालेले आहेत. एक सायन्समध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक भंजाळलेपण आलेला आहे की आता काय उपचार करावेत, आणि मग हजारो लोकांवर उपचार केल्यावर सांगण्यात येतं की नाही हे चुकीचे होते. म्हणजे हे सगळे विनोदाचेच प्रकार आहेत, परंतु हे कारुण्यपूर्ण विनोद आहेत. खरं म्हणजे आपल्या समाजामध्ये माझ्या मते हसण्याला फारशी प्रतिष्ठा नाही. हसतात सगळे, पण हसणं हे सभ्यतेला सोडून आहे, विद्वत्तेला सोडून आहे, असा एक समज आहे. म्हणजे विद्वान लोकांचं तर असं मत आहे की आम्ही हसलो तर आमचा IQ एकदम खाली येईल की काय, म्हणजे आम्हाला कोणी विद्वान म्हणल की नाही याचा भरोसा नाही. म्हणजे जे काही माणसं हसत नाहीत, एक तर एसटीचा कंट्रोलर कधी हसत नाही, तो नुसते गाड्यांची नावं सांगत असतो गेली किंवा नाही गेली वगैरे, किंवा कुठल्याही सभेचा अध्यक्ष तुम्हाला कधी हसताना दिसणार नाही. कारण अध्यक्षाला सभेवर कंट्रोल करायचं असतं, सभेलाच त्याच्यावर कंट्रोल करण्याची वेळ येऊ नये असं त्याचं मत असतं. म्हणून तो अध्यक्ष झाल्या दिवसापासूनच, घरातून निघाल्यापासूनच कधी हसत नाही, कारण एक परीट घडीचा चेहरा त्यानं केलेला असतो. आपल्याकडे या व्याख्या आहेत, परंतु विनोद हा इतका आनंद देणारा प्रकार आहे आणि विनोद हा दोष दाखवतो, व्यंग दाखवतो आणि तो हसता हसता दाखवतो, समोरच्याला वाईट वाटणार नाही असं दाखवतो. पण अमेरिका इंग्लंडमध्ये तुम्ही जर लोकांना जर म्हटले तुला हे कळत नाही ते कळत नाही तर त्यांना वाईट वाटणार नाही, पण तुला विनोद कळत नाही असं जर म्हटलं तर त्यांना भयंकर संताप येईल. कारण त्यांची एक नैसर्गिक वागण्याची पद्धतच अशी आहे की अत्यंत आनंदानं, अत्यंत समाधानानं ते जागतात, विनोद करतात, विनोद शेअर करतात. कारण विनोद तयार करायला जेवढं कौशल्य लागतं तेवढं ते ऐकायलाही लागतं आणि हसायलाही लागतं. आता काही जण विनोद ऐकून हसत नाहीत, ती त्यांची चूक नसेल, त्यांची वृत्ती तशी नसेल किंवा तो विनोद निकृष्ट दर्जाचा असेल. परंतु पाश्चिमात्य देशामध्ये मात्र अगदी लिंकन चर्चिल पासून आपण जर किस्से ऐकले तर विनोदाला भारतापेक्षा अतिशय महत्व आहे. आणि आपल्या पुराण काळापासून सांगितलेलं आहे, रामदास स्वामींनी असं म्हटलेलं आहे की टवाळा आवडे विनोद. आता त्यावेळेस फार गंभीर लोक असतील, विनोदाची गरज नसतील किंवा आध्यात्मिक वातावरण असेल म्हणून ते म्हटले असतील, किंवा ते मवाळा आवडे विनोद असे एखाद्या वेळेस म्हटले असतील. धचा मा जसा झाला तसं मचट्ट झालं असेल, कारण मवाळ लोकांना विनोद आवडतो, जहाल लोकांना तो आवडत नाही. म्हणजे ज्यांना आवडत नाही त्यांना जहाल म्हणतात असं आपण म्हणू. पण स्वामी मवाळा आवडे विनोद असं म्हटले असतील, पण आपल्याकडे जसा इतिहास बदलत गेला, आपण आपल्या सोयीप्रमाणे जसा तो बदलत आणला, आपली कल्पकता त्यात घातली, शब्द बदलले, प्रसंग बदलले, घटना बदलल्या, चित्र बदलले महाराजांचे वगैरे सगळे, तसं ते सगळं होत आलं असेल. पण आज मात्र विनोदाशिवाय आणि हसण्याशिवाय पर्याय नाही, कारण हे नैसर्गिक हसणे आरोग्याचं पण लक्षण आहे. म्हणून आता हास्य क्लब निघाले. एक रोज सकाळी कोणीतरी एकत्र येतात, सायंकाळी एकत्र येतात आणि तो हास्य क्लबचा जो प्रमुख आहे त्यानं 1 2 3 असं म्हटलं की तो सांगेल त्या पद्धतीनं हसायचं.
हे लोक खूप छान हसतात, कृत्रिम का असेना पण हसतात. ते फक्त एकच दिवस हसत नाहीत, म्हणजे फी द्यायच्या दिवशी ते बहुतेक हसत नसावेत असं माझं मत आहे, कारण हास्य क्लबला फी द्यावी लागते. परंतु चौकात बसून एकमेकाशी गप्पा मारणं, त्या शेअर करणं, कुटुंबामध्ये एकत्र बसून हसणं, हे खूप आनंदाचा सगळा प्रकार आहे. आणि उत्तम विनोद हा समाजातील एक उच्च संस्कृतीचा निदर्शक आहे. म्हणजे विनोदाकडे फक्त गमतीशीरपणे पाहण्यात मजा नाही, हसता हसता सुद्धा तुम्ही शिक्षण देऊ शकता. परंतु आपल्याकडे कसं आहे, एक तर जातीभेद आहे, पंथभेद आहे, धर्मभेद आहे, लिंगभेद आहे, सगळे भेदच आहे, अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे. त्यामुळे विनोदाला मर्यादा पडते, लोक मनमोकळं हसत नाहीत. आता राजकारणात का कमी विनोद होतात का? पण विरोधकांनी जो जर विनोद केला तर हसत नाहीत हे, कारण तो विरोधकांनी केलेला विनोद आहे, उलट त्याची चेष्टा होते. आता मी पुन्हा येईल, हा काही विनोद आहे का? ते पोट तिडकीनं ते बोललं गेलं, पण विरोधकांनी त्याचा विनोद केला. मी पुन्हा येईन त्याचा इतका विनोद झाला. अर्थात ज्याच्यावर तो विनोद झाला त्यांनी ते सोडून दिलं असं नाही, ते ठाम आहेत मी पुन्हा येईन यावर. परंतु राजकारणात सुद्धा अशा गमती फार कोल्हटकरांपासून, कारण विनोदाचार्य, विनोदाचं आद्य पीठ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, असं कोल्हटकरांपासून महाराष्ट्राला विनोदाची परंपरा आहे. आणि स्वतः ते पत्रकारिता क्षेत्रामध्ये होते. ते असं लिहितात की वृत्तपत्राच्या बाबतीमध्ये, की ज्या कोडाच्या जाहिराती पूर्वी देत असतील, कोड अंगावरचे कोड जाण्यासाठी ज्या जाहिराती द्यायची, तर त्या कोडाच्या मालमाच्या जाहिरातीनं कोड जातात की नाही मला माहित नाही, पण पेपरची तेवढी पांढरी जागा मात्र नाहीशी होते. असे त्यांचे फार मजेशीर विनोद असायचे. नंतर त्यांचे शिष्य गडकरी आले, राम गणेश गडकरींचे विनोद सुद्धा आपण ऐकलेले आहेत. अतिशय उच्च दर्जाचे विनोद त्यांचे असायचे. एक साहित्यिक त्यांना ज्यावेळेस भेटले रस्त्यावर, काहीतरी त्यांचं खटकलेलं होतं, गडकरींनी त्यांच्यावर लिहिलेलं होतं, त्यावेळेस हे नमस्कार म्हटले, गडकरी त्यांना म्हटले नमस्कार. तर ते साहित्यिक संतापानं असं म्हटले, मी मूर्खाशी बोलत नाही. गडकरी असं म्हटले, पण मी बोलतो. आता हा खूप शाब्दिक कोटीचा आणि मजेशीर विनोद होता. त्यांचा कोणीतरी भाऊ एके दिवशी फार भयानं सांगत होता सकाळीच गडकरींना, की रात्री माझ्या उशाखाली विंचू निघाला. तेव्हाच गडकरी असं म्हटले की दगडाखाली दुसरं काय निघणार आहे. तर ही एक आयुष्याकडं, एक जीवनाकडे पाहण्याची जी दृष्टी लोकांची आहे. गडकरींनंतर आत्रे आले. आता आत्रे तर अत्यंत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा वावर होता. वृत्तपत्रात होते, चित्रपट क्षेत्रात होते, राजकारणामध्ये होते. राजकारणात सुद्धा फार गमती ते करायचे. त्यांच्या विरुद्ध एक पोपटलाल नावाचा एक विरोधक एकदा निवडणुकीला उभा होता, आणि तो पोपटलाल फार खालच्या भाषेमध्ये बोलला आत्रेंवर. त्यावेळेस आत्रे एकच वाक्य असं बोलले होते की जगामध्ये एवढाच पोपटलाल हा हरामखोर आहे, कारण बाकीचे सगळे पोपट हिरवे असतात, हा एकटाच लाल आहे. तर ही शाब्दिक कोटी आहे, ही मजा आहे. आणि ज्यावेळेस ते भाषण करताना एकदा चारित्र्य आणि नैतिकतेवर बोलत होते, त्यावेळेस असं म्हटलं जातं की कुठली तरी एक नटी होती, वनमाला काय कोण असेल ती, तिच्याशी आत्रेंचा संबंध जोडला गेलेला होता. आणि आत्रे त्यावेळेस काँग्रेसमध्ये नव्हते, आणि ते काँग्रेसच्या लोकांवर बोलत होते, काँग्रेसचे लोक असे, लोक तसे. त्यावेळेस एक श्रोता उठून असं म्हटला की तुम्ही तरी कुठे शहाणे आहात, तुमचं सुद्धा नाव त्या वनमालेशी जोडलं जातंय. त्यावेळेस आत्रे हसत म्हटले की त्यावेळेस मी सुद्धा काँग्रेसमध्येच होतो. ह्याच्या सगळ्या गमती हे लोक करायचे. यांनी मराठी विश्व समृद्ध केलं. माणसाला जगण्याकडं एक खेळकरपणे कसं पाहावं, सकारात्मक पद्धतीनं कसं पाहावं. त्यांच्यानंतर पु ल देशपांडे आले. पुलंचा सुद्धा शाब्दिक कोट्या आपण ऐकतो. अतिशय बोलता बोलता सुनीताताई त्यांना फार उपदेश करायच्या, म्हणून ते नेहमी म्हणायचे की मी देशपांडे आणि ह्या उपदेश पांडे, असं बोलता बोलता ते बोलून जायचे. आणि एक व्यंग, कुणाला वाईट न वाटता व्यंगावर बोट कसं ठेवावं हे या विनोदातून शिकावं. एका मराठी नटाचा डोळा असा तिरळा होता, आणि त्याच्या मुलीचे डोळे फार सुंदर होते. त्यावेळेस पुलं असं म्हटले, काय मुलगी आहे, बापाचा डोळा चुकून जन्माला आली. आता या विनोदामध्ये इतका काही आशय आहे, आणि सांगण्याची ही जी पद्धत आहे की या लोकांनी मराठी विश्व समृद्ध केलं. आणि तेच विनोदाशिवाय मराठीला अर्थ राहिला का, तर नाही राहिला. परंतु आमचे समीक्षक असं मानत नाहीत. अजूनही विनोदाला दुय्यम स्थान दिलं जातं. परंतु जयवंत दळवीपासून आपण जर सर्वांनी पाहिलं तर मराठीला विनोदानं खूप दिलं. मराठी साहित्यिकांना, ज्यांनी या मराठी माणसाला विनोदातून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीनं कसं पाहावं याची दृष्टी दिली, ती आजपर्यंत सुरू आहे. मग विनोद कशावर होतात?
विनोद हे दोष दाखवतात. अतिशयोक्ती केलेले विनोद हे सर्वात चांगले असतात, मजेशीर असतात. स्वतःवर केलेले विनोद सुद्धा खूप गमतीशीर असतात त्यामध्ये. आणि एक सांगतो की जो विनोदी साहित्यिक आहे त्याला आधी विनोद सुद्धा गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे, की अगदी काहीतरी तालासुरात करण्याची जी गोष्ट आहे. म्हणजे विनोदी साहित्यिक हा आधी एक प्रतिभा संपन्न साहित्यिक असावा लागतो, तर त्याला विनोद सुचतात. आणि विनोदाच्या तळाशी दुःख असतं, वेदना असते. तुम्ही जर नीटसं पाहिलं, आता मी ज्या क्षेत्रात काम करतो, संदीप पण त्या क्षेत्रामध्ये आहे, की कायम शिक्षक सांगतात की अशैक्षणिक कामं खूप आहेत, अशैक्षणिक कामं खूप आहेत. तर ते बोललं की ते कुणालाही वाटतं की हे नेहमी असं सांगतात. पण त्यात फार गमती आहेत, की वर्गामध्ये ज्यावेळेस साहेब गेले एका आणि त्यांनी एका मुलाला उभं केलं. गुरुजींना त्यांनी सांगितलं की तुमच्या वर्गातला सगळ्यात हुशार मुलगा, तर गुरुजी म्हटले हाच आहे. केला. एक हुशार मुलगा असतोच वर्गामध्ये, साहेब आल्यावर ठरलेला असतो. तर साहेबांनी त्याला विचारलं की 14 दुने किती? तर तो म्हटला 25. मग साहेब संतापले. ते गुरुजींना म्हटले सगळ्यात हुशार? म्हणे हाच आहे. म्हणे कसं काय? म्हणे हा तरी 25 म्हणतोय, म्हणजे हा 28च्या पर्यंत आलाय आता. बाकीचे सगळे 25च्या आतच म्हणतात. तुम्ही जसजसं आम्हाला शिकवायला वेळ द्याल तस तसं याला आम्ही 28 पर्यंत आणू, वर्ष संपेपर्यंत 28 पर्यंत आणू. आता हा विनोद अतिशयोक्तीमध्ये जरी मोडत असला तरी शिक्षकाला मुलांना शिकवू द्या हे यातून बाहेर पडतं. पण हे हसता हसता बाहेर पडतं. मग एका गुरुजींनी फळ्यावर ऊसाचं चित्र काढलं. साहेब वर्गामध्ये गेले आणि गुरुजींना म्हटले ऊस कोणी काढला? मीच काढला. म्हणे चित्रकला छान आहे. म्हणे हो. महिनाभरानं साहेब पुन्हा त्याच वर्गात गेले, तर ऊस तसाच. मग साहेब संतापले. म्हणे गुरुजी ऊस तसाच? म्हणे हो. कशाला ठेवलाय? म्हणे बेण्याला ठेवलाय. आता गुरुजी असं का म्हटले, तर तुम्ही हा फळा पुसायलाच आम्हाला वेळ दिलेला नाही. या महिनाभरात इतके प्रशिक्षण, इतकी पळापळ, इतके अहवाल, की हा फळा पुसायला सुद्धा तुम्ही आम्हाला वेळ दिलेला नाही. हे शिक्षण क्षेत्रातले जे विनोद आहे. तुम्ही माडगुळकरांपासून शाळा तपासणीच्या कथा ऐकल्या असतील, शंकर पाटलांची ऐकली असेल, मिराजदारांची ऐकली असेल, की शिक्षण आणि राजकारण यावर सगळ्यात जास्त विनोद होता. म्हणजे पुलंच्या म्हैस नावाच्या कथेमध्ये तर असं आहे की एसटी मध्ये एक व्यक्ती बोलते आणि दुसरा त्यांना सांगतो की तुम्ही हे जे बोलले ते बरोबर आहे का? तर ती व्यक्ती हे असं म्हटले की तुमच्या बोलण्यावरून तुम्ही शिक्षक दिसता. तर तो म्हटला हो. इतकं चुकीचं, इतक्या आत्मविश्वासानं दुसरं कोण बोलणार आहे? तर हा विनोद नावाचा प्रकार जरी असला तरी शिक्षण आणि राजकारण, कारण आत्रे तर सर्रास सांगतात की ज्यावेळेस दुपारी दिपोटी म्हणायचे, साहेबांना पूर्वी दिपोटी म्हणायचे, ते ज्यावेळेस मराठी शाळेत गेले, पूर्वीचं वातावरण वेगळं होतं, आता फार बदललेलं आहे. त्यावेळेस पडवीमध्ये गुरुजी हजामत करत होते एका नाव्याकडून, मधली सुट्टी होती. तर साहेबांना पाहून दोघेही घाबरले, आता काय करायचं? तर साहेब त्या नाव्याला म्हटले की काय नाही, तुझं चालू दे, उरलेली मी करतो. तर ह्या ज्या गमती आहेत, एका गुरुजींना कादंबरी वाचण्याची सवय होती आणि कोणी साहेब आले की ते कादंबरी पटकन ड्रॉवरमध्ये फेकायची आणि तोंडामध्ये तंबाखू असायची. आता गुरुजींनी तंबाखू खाणं हे भूतकाळामध्ये, आताच मी सांगत नाही, पण त्यावेळेस ते सर्रास होतं बुवा. आणि मग ते खिडकी बाहेर तो विडा थुंकायचे, असा तो सगळा प्रकार होता. साहेब अचानक दारात आल्यावर हे गुरुजी एवढे गडबडून गेले की त्यांनी कादंबरी बाहेर फेकली आणि तो तंबाखूचा विडा त्या ड्रॉवरमध्ये टाकला. आणि मग साहेबांनी हजेरी काढण्यासाठी ड्रॉवरमध्ये हात घातला, त्यावेळेस त्यांच्या हाताचं काय झालं सांगत नाही, पुढे काय झालं सांगत नाही, कारण ते फार मानवणारं नाही सांगण्यासारखं. तर या ज्या सगळ्या गमती आहेत की विनोदातून व्यवस्था सुद्धा उघडी पडते. आमच्या जे विनोद होतात आणि लोकांना हे विनोद का आवडतात, कारण त्यांना त्या क्षेत्राविषयी माहिती असते, त्या क्षेत्रातल्या खाचाखोचा माहिती असतात. राजकारण, काही नेते राजकारण नीट करत नाही, मग लोकांना असं वाटतं की यांना काहीतरी आपण बोललं पाहिजे. पण मग त्यांच्यावर विनोद झाले की लोकांना आनंद होतो की अरे बाबा हे असंच झालं पाहिजे. कधी कधी लायकी ओळखून सुद्धा राहत नाही. आता आपले बरेचसे पुढारी नटनट्यांना आणतात, काहीतरी गणपती उत्सवाला दहीहंड्याला वगैरे आणतात, कारण लोक त्याशिवाय जमत नाही. लोकांना त्यांचा चेहरा पाहायचा असतो, शक्यतो नटीचा चेहरा ती कुठंच पाहत नाही, कारण तिच्या समोर सगळा एक सामुदायिक चेहरा असतो, पण प्रत्येकाला वाटतं ही माझ्याकडे पाहते. आणि मग तो पुढारी तिच्या जवळच उभा असतो. त्या दिवशी काय विचारू नका, म्हणजे एखाद्या चित्रपटातल्या हिरो सारखी त्याची अवस्था असते.
मला आठवतं आम्ही कॉलेजमध्ये असताना एका हॉटेलचं उद्घाटन होतं आणि एक मराठीतली नटी तिथं आणलेली होती. त्यावेळेस फारच आजच्यापेक्षा फारच आकर्षण होतं लोकांना त्या नटीचं. आम्ही सुद्धा पाहायला गेलो आणि तिच्या गळ्यामध्ये मग त्या पुढाऱ्यानं हार घातला सत्कार म्हणून. हार घातल्यावर लोक आरडाओरडा करायला लागले मस्त. मग तिनं हार काढला आणि लोकांमध्ये फेकला. अहो तुम्हाला सांगतो जणू म्हणजे अवकाशातून पुष्पवृष्टी झाली. तो हार कुणी उडतोय, फुलं उडतंय, तिच्या गळ्यातला हार म्हणजे काय विचारू नका, इतका पवित्र हार दुसरा कुठलाच नसेल. अगदी दोरा सुद्धा तोडायची काय, सगळा हार, तो हार मला फुल वगैरे लोकांनी तोडून टाकला. नंतर त्या पुढाऱ्याचा सत्कार झाला आणि त्या पुढाऱ्यानं पाहिलेलं होतं की हार फेकला की लोक असं करतात, म्हणून त्यानं आपल्या गळ्यातला हार लोकांमध्ये फेकला. तर लोक कसे डॅम्बेस असतात पहा. एकानं तो हार उचलून पुन्हा त्या पुढाऱ्याच्या अंगावर फेकून दिला. म्हणजे आपण कुठल्या लायकीनं, आपली पात्रता काय आहे, लोक आपल्याला कुठल्या पद्धतीनं ओळखतात तसं आपण राहायला पाहिजे. आपल्या समोर जी गर्दी जमते ती नेमकी कशासाठी आहे? पद्मश्री पोपटरावांसमोर जी गर्दी जमते ती निस्वार्थी आहे, कारण त्यांना तुमचे मतं नको आहेत, त्यांना समाजसेवा करायची. अण्णासाहेब हजारेंसमोर जी गर्दी जमते ती निस्वार्थी आहे. रामदेव बाबांसमोर जी गर्दी जमते ती योगासनासाठी जमते. त्यांना मध्यंतरी असं वाटलं की नाही बो हे मतं द्यायलाच एकत्र आलेत, मग ते साडे घालून वगैरे पळाले. तर गर्दीचा चेहरा ओळखता आला पाहिजे की ही गर्दी नेमकी कशासाठी आपल्या समोर आहे, की फक्त टाळ्या वाजवायला आहे की मतं द्यायला आहे की कशासाठी आहे. जो गर्दीचा चेहरा ओळखतो. एका साहित्य संमेलनामध्ये अशी गंमत झाली होती की अध्यक्षीय भाषण, आता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाचं भाषण हा फार कठीण प्रकार आहे. म्हणजे ज्याचं मराठी अतिशय उत्कृष्ट आहे, फक्त मराठीच नाही प्राकृत संस्कृत वगैरे असेल, एखादे अध्यक्ष असे असतील की जे लोकांच्या भाषेत बोलत असतील, ते लोकांच्या मनापर्यंत जात असेल. पण बहुतेक मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष एकदाच झालं की मराठीचं संवर्धन कसं करावं, भाषेची उत्क्रांती कशी होईल, असं इतकं ते जड 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 सांगितलं जातं की ते एकतर पत्रकारांनाच कळतं त्यातलं, ते बरोबर हेडिंग देतात दुसऱ्या दिवशी म्हणून असेल माझं मत, किंवा त्या संयोजकांना कळत असेल की नाही ते मला माहित नाही. परंतु त्यांचं अध्यक्ष म्हणजे अध्यक्षीय भाषण म्हणजे समजून घेण्याचं फार आटापिटा असतोय. तर एका संमेलनाच्या अध्यक्षाच्या भाषणाला समोर इतक्या प्रचंड खुर्च्या लावलेल्या, पण खुर्च्या मोकळ्या होत्या, आधीमध्येच लोक आलेले होते, कारण तो एक समीक्षक होता अध्यक्ष आणि तो समीक्षेच्या भाषेतच बोलत होता, त्यामुळे ते काही कुणाला कळण्याचं कारण नव्हतं. तिसऱ्या दिवशी त्याच संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती. तुम्हाला सांगतो लोकांनी खुर्च्या मोडल्या, हो प्रचंड गर्दी. समारोपाचा कार्यक्रम काय होतं, तर पुणेकर बाईंचा लावणीचा कार्यक्रम होता. म्हणजे लोकांची अभिरुची पहा बरं का, समारोपाला ही प्रचंड गर्दी होती. आणि त्यावेळेस माझ्या मनात असं आलं की आता असं केलं पाहिजे की लोकांनी तर अध्यक्षाचं भाषण ऐकलं पाहिजे, कारण ते महत्वाचंच असतं. मराठी भाषेसाठी ते गरजेचं आहे, संमेलनासाठी ते भाषण ऐकणं गरजेचं आहे. मग इथून पुढे काय करा की दोन्ही कार्यक्रम सुरुवातीलाच ठेवा उद्घाटनाला, म्हणजे लावणीचा कार्यक्रम आणि अध्यक्षाचं भाषण दोन्ही बाजूला 2 माईक ठेवायचे. बाईंनी लावणी सुरू करायची, म्हणजे काय होईल, लोक जमतील, बसून राहतील. आणि एक लावणी झाली की अध्यक्षांनी भाषण सुरू करायचं. थोडंसं भाषण झालं की लोक कंटाळणार आहेत, तो कंटाळले की लावणी सुरू करायची. असं करून करून ते लोकांना भाषण ऐकवायचं. आणि मी कल्पना केली की समजा तसा कार्यक्रम सुरू झाला, तसं संमेलन सुरू झालं, बाईंनी लावणी सुरू केली, लोक चेकाळे शिट्या वाजवत आहेत, तुडुंब मंडप भरलेला, लावणी संपली आणि मग अध्यक्षांनी भाषण सुरू केलं. लोकांनी चेहरे आंबट केले, तरी ते बोलत राहिले. 5-10 वाक्य झाले, लोक कंटाळले, उठणार हे लक्षात येतात, पुन्हा लावणी सुरू झाली. लोक पुन्हा बसले, चेकाळले, एक लावणी संपली, पुन्हा अध्यक्षाचं भाषण सुरू झालं. लावणी भाषण असं होता होता अध्यक्षांच्या लक्षात आलं हे काही खरं नाही. शेवटी अध्यक्षांनीच लावणी सुरू केली. अहो लोकांची अभिरुचीच जर लावणी असेल, मग बाई म्हटलं आता मी भाषण करून पाहते. आणि पुढे त्या संमेलनाच्या अध्यक्षांची आणि त्या लावणीवाल्या बाईंची जोडी, अनेक ठिकाणी त्यांचे एकत्रित कार्यक्रम झाले. हे मी इथं सांगत नाही, ते मराठी संस्कृतीला आणि इथं सांगण्यासारखं नाही, पण एक लोकांची अभिरुची म्हणून त्यांनी एकत्र कार्यक्रम केल्याचं त्यावेळेस मला आठवतं. तर या राजकारणाच्या बाबतीमध्ये जे कल्पक लोक आहेत ते इतके विरोध वेगवेगळे तयार करतात. विरोधी पक्षनेत्याच्या बाबतीत असं सांगितलं जातं की हे लोक फार हुशार असतात बरं का. म्हणजे पुढाऱ्यांना जे नावं ठेवले जातात ना, माझं मत आहे ते चुकीचं आहे. त्यांच्या जरा चांगल्या बाजू आपण पाहायला पाहिजे, पण आपण कायम त्यांची चेष्टाच करतो वगैरे. आता अमुक सरकार असतं तर विषाणू आलाच नसता, असं काही कार्यकर्त्यांचं मत आहे. तर हे म्हणजे कुठवर हे विनोद जातील सांगता येत नाही. इतकी अंधभक्ती असू शकते. अंधभक्ती शब्द मी राज्यात वापरतो, देशाशी संबंध नाही आपला. परंतु एक
विरोधी पक्षनेते आणि काही मंत्री परदेशामध्ये गेले अभ्यास दौऱ्यासाठी. हा विनोद आहे बरं का. म्हणजे यातली अतिशोक्ती थोडी सोडून द्या आणि त्यातला मतितार्थ कळून घ्या. आणि मग ते त्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्यासाठी भोजन ठेवलेलं होतं आणि मग ते एकत्र बसले जेवायला. एक सत्ताधारी मंत्री आणि विरोधक असे समोरासमोर टेबलावर बसले. राष्ट्रपती अजून यायचे होते, त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष. आणि जेवणाचा थाट काही विचारू नका, सोन्याचे ताट, सोन्याचे चमचे. आता त्या मंत्री महोदयांनी तो चमचा हातात घेतला. हो, सोन्याचा चमचा इतका सुंदर. आता त्यांचे चमचे होते पण ते भारतामध्ये होते बरेच, तिथं एकच सोन्याचा चमचा होता. तर असं काही दिसलं की प्रत्येकाला घर आठवतं. शेवटी मंत्री असो किंवा विद्वान असो, त्याला घर आठवतं. बायको काय म्हणेल, हा चमचा बायकोनं पाहिला तर काय म्हणेल. आणि मग त्या मंत्र्यांना असं वाटलं की आता इथं आजूबाजूला काही कोणी नाही आणि आता इथं हे चमचा मागणं योग्य शिष्टाचाराला धरून नाही. एक चमचा घेतलं तर कोण काय म्हणेल, म्हणून त्यांनी हळूच तो चमचा खिशामध्ये टाकला. आता हे विरोधी पक्ष नेत्यानं पाहिलं. आता विरोधी पक्ष नेत्याचं कामच ते असतं, सत्ताधाऱ्यावर बारकाईनं लक्ष ठेवायचं, त्याचंच भांडवल करायचं, कारण ते पदाचं कामच ते आहे, विरोधी पक्ष नेते. आणि मग त्यांनी पाहिल्यावर त्यांना इतका आनंद झाला की मंत्र्यानं खिशात चमचा घातला. वा, आता ही बाब जर आपण उघड केली तर याचं मंत्रीपद इकडं परदेशात असतानाच जाईल. आपण ही बाब उघड करू, चमचा चोरला. पण नंतर त्यांनी विचार केला की नाही, हे जरी उघड झालं, यांचं मंत्रिपद जरी गेलं तरी आपल्या देशाची इब्रत इथं जाण्याची शक्यता आहे. हे बरं नाही बा. पण आपल्या समोरही चमचा आहे. मग त्या मंत्र्याला जर चमचा मिळालाय तर तो आपल्याला का नको. आपण विरोधी पक्षनेते असलो म्हणून काय झालं, आपल्यालाही तेवढा दर्जा आहे ना. पण त्यातली त्यात गंमत काय होईल, फक्त मलाच मिळाला, त्यांना नाही मिळाला तर काय, असा विचार ते विरोधी पक्षनेते करत असतानाच त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आले. त्यांनी ख्याली खुशाली विचारली आणि मग हे विरोधी पक्षनेते त्यांना असं म्हटले की आमच्या भारतामध्ये काय काय प्रसिद्ध आहे असं तुम्हाला माहित आहे. मग राष्ट्राध्यक्ष म्हटले की तुमची परंपरा प्रसिद्ध आहे, तुमची संस्कृती चांगली आहे, नाही का. योगासनं वगैरे, प्राणायाम वगैरे परदेशात आम्ही जास्त करतो तुमच्या देशापेक्षा, पण तुमच्याकडे ते प्रसिद्ध आहे. तर ते विरोधी पक्षनेते असं म्हटले की यापेक्षा एक वेगळा प्रकार आमच्या देशामध्ये प्रसिद्ध आहे. म्हणजे कुठला, आमच्याकडे एक भानामती नावाचा प्रकार आहे. ते राष्ट्राध्यक्ष म्हटले तर भानामती काय भानगड आहे. तर विरोधी पक्षनेते म्हटले मी तुम्हाला दाखवतो भानामती म्हणजे काय, लक्ष द्या. आता हा सोन्याचा चमचा आहे. हा चमचा मी जर खिशात घातला तर तो आमच्या त्या मंत्री महोदयांच्या खिशातून निघेल, याला म्हणतात भानामती. राष्ट्राध्यक्ष म्हटले शक्यच नाही, म्हणे करून दाखवतो. मग विरोधी पक्षनेत्यांनी चमचा खिशात घातला आणि मंत्री महोदयांनी नाईलाजानं तो काढून दिला, द्यावाच लागला. तर यातली अतिशोक्ती जर सोडली तर हे लोक हुशार असतात. फक्त आपण त्यांचा उपयोग किती करून घेतो हा महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून आपल्याकडे शिक्षण आणि राजकारण यावर इतके विनोद केले जातात, लोकांनाही ते प्रचंड आवडतात. आणि विनोद हे टॉनिक आहे, हे आपल्या जीवनातलं टॉनिक आहे. समाजामध्ये सध्या जी परिस्थिती आहे त्यावर एकच रामबाण उपाय हाच आहे, विनोद. पण आपल्याकडे विनोद करणं हे जर कुठेतरी टवाळखोरीचं लक्षण जर तुम्ही मानत असाल तर ते अजिबात चूक आहे. कारण मनुष्य सुरुवातीला कधी हसला, ज्यावेळेस दोन माणसांची लढाई झाली, एक माणूस पराभूत झाला, दुसरा त्याच्या छातीवर बसला, त्यावेळेस तो विकट हसला, म्हणजे ते आनंदाने हसला. ते त्याचं पहिलं हास्य आहे. हे जगण्याचा हा आनंद आहे आणि तो आनंद आपण सर्वांनी घेतला पाहिजे. पण सध्या आम्ही तो घेत नाही. आम्ही डॉक्टरांना नावं ठेवतो. आता प्रत्येक क्षेत्रावर विनोद आहेत. सध्या आता डॉक्टरांना किती महत्व आहे, परंतु त्यांच्याविषयी सुद्धा अनेक गमती सांगितल्या जातात की माझा स्कोर 5च असून मला 10 रेमडेसिवीर टोचले बा वगैरे. हा पण विनोदाचाच प्रकार आहे, पण हा जीवाशी बेतणारा विनोद आहे. आता डॉक्टरांच्या बाबतीत मला आठवतं, मी लहान असताना आमच्या गल्लीत एक डॉक्टर होते आणि ते माडीवर राहायचे आणि जिन्यावर अशी पाटी होती डॉक्टर बेंदूरकर, आणि खाली असं लिहिलेलं होतं दवाखाना वर जाण्याचा रस्ता. म्हणजे वर गेलेला पेशंट खाली येईल त्याचा भरोसा नव्हता. पण त्यावेळेस असे विषाणू जीवाणू काही नव्हते बुवा. म्हणजे सरकारी दवाखाना तर असा होता, कुठलंही पेशंट गेलं की लाल ड्रम भरलेले असायचे औषधाचे, तुम्हाला तर पटत असेल. आणि एवढ्याल्या गोळ्या असायच्या, मोठाल्या गच्च बरणी भरलेली असायची. ती गोळी एवढी, म्हणजे त्या गोळीचा आणि घशाच्या आकाराचा काही संबंध नसायचा. म्हणजे माणूस आजारातून वाचेल पण गोळी गुंतून मरतो की काय, एवढ्याल्या गोळ्या, सरकारी गोळ्या. म्हणून त्या तोडून खा म्हणायचे, अर्धीच खा, पावच खा, कारण ती घशात न्हावणंच शक्य नव्हतं. आणि कुठलाही आजार असला की ते ठरलेलं होतं, एक बुचकुली भरून गोळ्या द्यायच्या. सकाळ दुपार संध्याकाळ काही विषय नव्हता, सरकारी गोळ्या होत्या, भरपूर साठा होता, बरं होईल तोपर्यंत खा, 3च वेळेस खाव्या असं काही नाही, बरं वाटलं नाही तरी खा.
आणि औषधाचे ड्रम होते भरलेले लाल औषधाचे, गणुणीची एक बाटली न्यायची आणि त्यात भाडकन असं ते औषध ओतून द्यायची, नंतर एक्सपायर होणारच आहे, प्या, चमच्या विशेष नाही, बाटलीच तोंडाला लावावं. पण आजारही बरे व्हायचे भाऊ. आता काय ती कमालच असेल ती. त्यावेळेस काय पांढऱ्या पेशी वगैरे कुणाच्या मरत नव्हत्या पूर्वी, आताच कशा मरायला लागल्या. म्हणजे जसे औषधं निघायला लागले तसतसे आजारच तयार व्हायला लागले की काय सांगता येत नाही. तो काय तो विनोदाचा विषय होऊ शकतो, पण तो इथं आपण बोलू नये. परंतु सरकारी दवाखाने पूर्वीचे असे असायचे. आता तुम्ही पहा सगळे स्पेशलिस्ट आहे. कान नाक घसा तज्ञ पूर्वी होते, आता कानाचे वेगळे, नाकाचे वेगळे, घशाचा स्पेशलिस्ट वेगळा आहे. तुम्ही अजून काही दिवसांनी पहा उजव्या नागपुडीचा स्पेशलिस्ट वेगळा असेल, डाव्या नागपुडीचा स्पेशलिस्ट वेगळा असेल. मग डाव्याकडे गेले की तो उजवी बंद पडेल, उजव्याकडे गेले की डावी बंद पडेल, एक दिवस दोन्ही बंद पडतील, शेवटी आपल्या वाट्याला तेच आहे. तर पुढं पुढं असंही होऊ शकतं. आणि आता पूर्वी इतके मार्क्स असले म्हणजे मेडिकलला प्रवेश, म्हणजे खूप हुशार असेल तो डॉक्टर व्हायचा. आता ह्या विना अनुदानित कॉलेजेसमुळे तसं काही नाही, तुम्हाला किती टक्के पडले तरी तुम्ही डॉक्टर होऊ शकता. अगदी 55% जरी पडले तरी 55%चा मुलगा घ्यायचा, मार्कशीट घ्यायचा आणि 55 लाखाची बॅग घ्यायची. ते बॅग सहित मुलगा ठेवून घेतात, म्हणजे हा डॉक्टर होऊनच बाहेर येईल वगैरे असं. मग हा डॉक्टर होऊन एकदाचा बाहेर आल्यावर विचार करा, 55 लाख ते भरलेले, 4-5 वर्षाचा खर्च, हॉस्पिटल उभारायला एवढा खर्च. मग पहिलं पेशंट आल्यावर त्याला काही असलं तरी सलाईनच लावणार ना, एवढा खर्च भरून काढायचा. सगळ्या डॉक्टरांविषयी असं मी बोलत नाही, परंतु आता नवीन अशा मार्कावाले आहेत, नाही असं म्हणता येणार नाही. एक पेशंट ज्यावेळेस ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं, त्यानं पाहिलं कोपऱ्यामध्ये हार पडलेला होता आणि त्यानं डॉक्टरांना घाबरून विचारलं, डॉक्टर हा हार कशाला? तर डॉक्टर म्हटले, हे माझं पहिलंच ऑपरेशन आहे, ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला, नाही झालं तर तुला. म्हणजे असं सगळं आहे, सगळ्याच बाबतीत असं आहे असं मी म्हणत नाही, पण या फार गमती आहेत. मिराजदार पूर्वी फार एक गंमत सांगायची का डॉक्टरांची. आता जे म्हणतात ना तो नवीन आजार निघालाय, म्हणजे दमच नाही बुवा. आजार तर आपले तज्ञ ना, पहिला आजार संपायचे, पहिल्या आजाराचं स्पेलिंग पाठ होण्याच्या आत दुसरा आजार काढतात. म्हणजे ते आयसोलेशन, क्वारंटाईन, व्हेंटिलेटर हे आता आता सगळं माहीत झालं. कोरोना, आता काय ते डोळ्याचा तो मायको, मग काय काय तो आजार तर माहितच नाही. तो आजारापेक्षा शब्दच भयंकर आहे. रोज एक नवा आजार काढतात. आता कोरोना झाला तरी तुम्ही काही दिवसांनी मराल, लस घ्या लस घ्या, दोन्ही लस घेतल्या तरी मराल, असं काही विद्वान सांगतात. म्हणजे आपल्याला जगून द्यायचं नाही, म्हणून या विषाणूपेक्षा या विद्वानांना गप्प करणं सध्या फार गरजेचं आहे. इतके चॅनल्स, इतके विद्वान, आणि ते पुरावे देतात. 2015लाच कोरोनाची किट तयार झाली होती, मग त्याच वेळेस सांगायचं ना, त्याच वेळेस आम्ही सावध झालो असतो. म्हणजे एखादा सेवानिवृत्त अधिकारी जसं सेवानिवृत्त झाल्यावर लिहितो की त्या खात्यामध्ये खूप भ्रष्टाचार होता बुवा, तुम्ही त्याच वेळेस सांगायचं ना होता. आता रिटायर झाले, पेन्शन घेतल्यावर कशाला सांगता? आपले माणसं त्या वेळेस सांगत नाही, नंतर त्यांचा स्वाभिमान फार जागृत होतो लाचारी निघून गेल्यानंतर. तर हे काही खरं नाही बुवा. तर तो विनोद ते असे सांगायचे. मी त्या डोळ्याच्या आजारावरून सांगत होतो की 2-2 प्रतिमा दिसल्या तर सावध राहावं वगैरे. तर 2 मित्र ज्यावेळेस रस्त्यानं चाललेले होते, त्यावेळेस एक मित्र अचानक ओरडला मोठ्या. तो शेजाऱ्याला म्हटला, अरे सारख्या बहिणी येत आहेत, सख्या बहिणी आहेत, दिसायला सारख्या, त्यांचे केस बघ, कपडे बघ. तर हा म्हटला, अरे बाबा ती एकच मुलगी आहे, तुला 2 दिसत आहेत. त्यावेळेस हा आजार नव्हता बरं का, त्याला काय दुसरं काहीतरी नाव असेल, तुला ते काहीतरी वाटलं असेल, चल पुढे, तुझ्या डोळ्याला काहीतरी झालं असेल. हा पुन्हा ओरडला, काय झालं? म्हणे सारख्या 2 म्हशी येत आहेत. म्हणे अरे 2 नाही, एकच म्हैस आहे. मग मित्राची खात्री पडली की तुला एकच प्रतिमा 2-2 दिसते. मग माझ्याकडे बघ, अरे तू 2-2 दिसतोय. म्हणे काळजी करू नको, आपल्याकडे डोळ्यांचे डॉक्टर आहेत, आपण जाऊया. जातात दोघे डोळ्यांच्या डॉक्टरांकडे. गर्दी नसते, हे दोघे समोर बसतात आणि डोळ्यांचे डॉक्टर समोर बसतात. आणि मग विचारतात काय प्रॉब्लेम आहे. तर हा मोठ्यानं ओरडतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा 2-2 सारखे. आणि मग डॉक्टर म्हणतात ही काय भानगड आहे. तर मित्र सांगतात की मागापासून हाच प्रॉब्लेम याला होतो की प्रत्येक प्रतिमा याला 2-2 दिसते, मित्र आणि हा शेजारी बसलेला. मग डॉक्टर म्हणतात किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघ कशाला आले? आता गंमत अशी आहे की विनोद सांगणं, त्याला जेवढं कौशल्य लागतं तेवढं कौशल्य तो विनोद समजणं, त्याचा आनंद घेणं आणि ते हसणं यालाही पाहिजे. म्हणून मनुष्य हा फक्त जगण्यावरच नाही तर मृत्यूवर केलेले विनोद सुद्धा आनंदानं शेअर करू शकतो. फक्त ती दृष्टी आपल्याला पाहिजे. एखादा आजोबा वारले तर तुम्ही पहा, तिथं तुम्हाला विनोद सापडेल, म्हणजे तिथं हसता येत नाही, पण आतल्यात तुम्ही निरीक्षण करा. 2-3 सुना जर असतील आणि जी सून सगळ्यात मोठ्यानं रडते ना,
ओळखून घ्यायचं की हिनं अजिबात आजोबाला सांभाळलेलं नाही, की आत्ताच कुठेतरी बाहेर असेल, आली रडायला लागली, आणि जिनं आजोबांना सांभाळले ती बिचारी गप्प बसलेली असते. हे काही आडाखे आहे आणि ही पाहण्याची दृष्टी असते. म्हणून मृत्यूवर सुद्धा विनोद आहे. म्हणजे स्मशानामध्ये आपण पाहतो, जसं लग्नामध्ये पवार साहेब सांगत असतात आशीर्वाद देताना अनेक गोष्टी, तर लग्नामध्ये सुद्धा हे विनोद सापडतात की अंतरपाठ धरतात. आता ते अंतरपाठ का धरतात, मध्ये ते धोतर धरतात दोघे जण, नवरा नवरी दोन्ही बाजूला. तर पूर्वीच्या काळी काय, जुने लोक काय म्हणायचे की मी लग्न झाल्यावर माझ्या बायकोचा चेहरा पाहायचा, तोपर्यंत पाहून द्यायचा नाही. घरी आल्यावर सांगायचं तुझं लग्न जमलंय बरं का रे बाबा, असं असं अंतरपाठ धरायचा, आणि लग्न लागल्यावर अंतरपाठ खाली करायचा, जे असेल ते पदरात पाडून घ्या बाबा, पदरात पडला आणि पवित्र झालं वगैरे. पण आता गंमत अशी आहे, कुठंतरी कोपऱ्यामध्ये ते प्री वेडिंग चालू आहे, ते दोघे जण डोंगरावर फिरतायत, एकमेकांना जवळ घेतायत, कोल्ड्रिंक्स पितायत, आणि हे अंतरपाठ धरणारे मात्र असे पक्के अंतरपाठ धरतायत. अरे बाबा, ते दोघं तिकडे फिरतायत ना. ही सगळी विसंगती जशी लग्नामध्ये दिसते, जशी आशीर्वाद वाहण्यामध्ये दिसते. आता आशीर्वाद तर अनेक पद्धतीनं वाहतात, की तुम्ही सुखी राहा, तुमच्या दोघांची जोडी खूप सुखानं राहो. कधी कधी आशीर्वाद देणाऱ्याचेच घरी भांडणं झालेले असतात, ते कुणाला माहित नसतं. किंवा काही जण असं म्हणतात की तुमच्या हातून आईवडिलाची, समाजाची, देशाची सेवा घडो. तेव्हा नवरदेव मनात म्हणत असेल, आता प्रपंच कधी करायचा बुवा, हे सगळं आमच्याच हातून घडो म्हटल्यावर आता तुम्ही नुसतेच आशीर्वाद देत फिरताय. तसाच हा विनोदी प्रकार श्रद्धांजलीचा असतो स्मशानामध्ये. फक्त लग्नामध्ये आशीर्वाद देताना तो शेअर करता येतात गमती, स्मशानामध्ये ते करता येत नाही. सर्वांना गंभीर राहावं लागतं, अभिनय करावाच लागतो गंभीर राहण्याचा. पण श्रद्धांजल्या जोपर्यंत आपले धार्मिक विधी पार पाडत नाही, श्रद्धांजल्या वाहत राहिल्या पाहिजे. आणि मग काय त्याचं वर्णन करतात तुम्हाला सांगतो, त्या श्रद्धांजली वाहणारच. आणि हे ज्या ज्या पदावर आहेत ना, त्या म्हणजे हे जर कुठल्या माथाडी कामगाराच्या अध्यक्ष असतील तर त्यांच्याकडून, बँकेचे संचालक असतील तर त्यांच्याकडून, असे सगळे त्यांचे तेच सांगतात स्वतः, हे या सगळ्या संघटनेकडून. त्यांना एक सांगायचं असतं की मी इतक्या पदावर आहे. स्मशानामध्ये सुद्धा श्रद्धांजली वाहताना हे सांगितलेली अडचण नसते. आणि जो गेला त्याच्याविषयी छान छान बोलायचं बरं का, कारण तो ऐकायला नसतो, त्याच्यामुळे काही बोललं तरी चालतं. काही जण तर असं म्हणतात प्रत्येक श्रद्धांजलीत, कालच याची आणि माझी भेट झाली होती, कालच आम्ही बोललो होतो. मग काही दिवसांनी हा प्रत्येक श्रद्धांजलीत जर असं म्हटला तर बाकीचे म्हणतील की याला भेटायलाच नको, याला भेटले की दुसऱ्या दिवशी आपण गेलोच समजा, असे काही जण म्हणतात. कारण श्रद्धांजली ही धार्मिक विधी होऊस तर पार पाडायचा विषय आहे. ते बोलत राहतात, गेलेल्या माणसाविषयी बोलायचं, भाषणाची चांगली प्रॅक्टिस होते, कोणी बैस म्हणत नाही. सगळ्यात चांगलं ठिकाण आहे भाषणाची प्रॅक्टिस सराव करण्याचं ते. एक प्राध्यापक ज्यावेळेस श्रद्धांजली व्हायला उभे राहिले, सुरू झाले 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, स्मशानात आलेले सारे लोक कंटाळले की आता कुठवर सर बोलतायत, काय कळत नाही बुवा. एकाला तर आता असं वाटलं की प्रत्यक्ष प्रेत उठूनच सर बास करा म्हणते, की काय इतके वेळ सर बोलले. सर आता 45 मिनिट बसणार नाही याचा अंदाज सर्वांना आला. आणि मग एक विद्यार्थी तिथं होता, त्याला सरांची घोड माहित होती. तो धावत गेला, स्मशानात एक महादेवाचं मंदिर होतं, तो तिथं गेला आणि त्यानं तिथली घंटा 2दा वाजवली. ती ऐकल्याबरोबर सर असं म्हटले, आता बाकीचा भाग आपण उद्या पाहू, आणि ते बसले खाली. पण जाताना सगळे जिवंत माणसं घाबरलेले होते की सर आता बाकीचा भाग उद्या पाहू म्हणतायत, म्हणजे आपल्यातल्या कोणाची उद्या वेळ आहे की काय. तर हे सुद्धा मृत्यूवरचे विनोद. मनुष्य थोड्या वेळ मृत्यूला विसरतो आणि हसतो. ज्यावेळेस कोल्हटकर सांगतात की ज्या वेळेस जे रुग्णालयामध्ये एका माणसाचा मृत्यू झाला, खेड्यातून त्याचे नातलग आले, आणि खेड्यातून येताना ते मडकी फडकं वगैरे घेऊन आलेले होते, आणि जे रुग्णालयात जायला वेळ होता म्हणून मध्ये एका चाळीमध्ये त्यांचे नातलग होते, तिथं नाश्ता करू म्हणून त्यांनी ते मडकं फडकं वगैरे ते चाळीच्या खाली ठेवलं आणि ते वर नाश्त्याला गेले. आता येणारा जाणाऱ्यानं पाहिलं, मडकं फडकं वर आहे, वर गर्दी आहे, म्हणजे हे मालक गेले बुवा. आणि मग अचानक त्या घरासमोरची रहदारी वाढली, असे लोक डोकवायला लागले आतमध्ये, नेमके कोण गेले बुवा. आणि पाहुणे नाश्ता करतायत, घराचे मालक नाश्ता करतायत. शेवटी एकाला न राहून त्यानं आत डोकावून विचारलं कोण. त्याला असं म्हणायचं होतं कोण मेलं. तर मालकाला वाटलं कोण म्हणजे हे पाहुणे कोण आहेत असं ते विचारतायत, म्हणून हे म्हटलं कोण. तर हे म्हणे पाहुणे आहेत, चुलते आहेत. कधी म्हणे आत्ताच, म्हणजे कधी आले तर आत्ताच आले. तर या शाब्दिक कोट्याने सुद्धा, या दुःखातून सुद्धा विनोद निर्माण होऊ शकतात. अर्थात विनोद सगळीकडेच, कधी कधी दुःख इतकं घनदाट असतं की त्यावर विनोदाचा मारा उपयोगी पडतोच असं नाही, त्याला काळ जावा लागतो. परंतु विनोदानं मला काय दिलं असं जर तुम्ही विचारलं, आपला जो आजचा विषय आहे, जो संदीपनंच मला दिला होता,
की विनोदानं मला जगण्याकडे पाहण्याची एक खेळकर दृष्टी दिली. फक्त मलाच नाही तर इतरांनी सुद्धा जगण्याकडे खेळकरपणे कसं पाहावं, आनंदानं कसं पाहावं ही दृष्टी दिली. आणि मला वाटतं ही दृष्टी आज फार महत्वाची आहे. कारण वातावरण इतकं विचित्र झालंय, इतकं बिकट झालंय, आम्ही घरामध्ये डांबलो गेलोय. एक अदृश्य शक्ती आपल्यावर कधी हल्ला करील आपल्याला सांगता येत नाही. कधी नव्हे ते शिंकेला महत्व प्राप्त झालंय, खोकला प्रतिष्ठित झालाय. पूर्वी कोणी खोकलं तर माणूस लक्ष देत नव्हतं, आता खोकला सुद्धा प्रतिष्ठित झालाय. आणि आता यावर सुद्धा माणसं विनोद करायला लागली, ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे पहिली लाट आली 1 मास्क लावा, दुसरी आली 2 लावा, तिसरी आली 3 लावा. तर एकाने विचारलं होतं की पुढे गोधडी बांधूनच आता फिरावं लागेल, लाटा जर आल्या तर गोधडी बांधण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच नाही दुसरा, नाही का. अशा सुद्धा गमती आहे. परंतु हे गमतीनं जगणं आणि आजचं वातावरण जर पाहिलं तर यामध्ये सुद्धा आयुष्याकडे जर खेळकरपणाने आपण पाहिलं तर मला वाटतं इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होता होता स्वतःचं स्वास्थ्य जर आपल्याला चांगलं टिकवायचं असेल तर विनोदा इतका रामबाण उपाय नाही. म्हणून घरामध्ये गप्पा मारा. आता कधी नव्हे ते वडील घरामध्ये आहेत, ते आता आई किती काम करते ते पाहतायत, पहिल्यांदाच त्यांना दिसत असेल की आता पत्नी किती काम करते. मुलं जवळ आल्यानंतर मुलांना आता वडील आता नवीन रूपात दिसत असतील. मोबाईल नसते तर काय झालं असतं हा प्रश्न आहे. आता मोबाईलला नावं ठेवण्यात अर्थ नाही. पूर्वी आपण म्हणायचो की सगळे कसे नेटमध्येच, व्हॉट्सअपमध्येच, कोणी कोणाशी बोलत नाही, सगळे मोबाईलच्या मध्येच बोलतात. किंवा टीव्हीच्या सिरियल सुद्धा पूर्वी आपण नावं ठेवायचो, काय त्याच सासवा त्याच सुना. आता त्या सुद्धा महत्वाच्या वाटायला लागल्या. जुन्या सिरियल सुद्धा पुन्हा पुन्हा ठीक आहे, सासू सुना भांडत असतील, भांडा भाऊ. आता निदान ते भांडणं पाहून तरी आमचं मनोरंजन होते, अशी परिस्थिती आहे. म्हणून आता नाही तर मध्यंतरी कसं माणसं आता सुद्धा सगळे जेवायला टीव्ही समोर बसतात, सगळे टीव्हीतल्या पात्राशी बोलतात, मध्ये मध्ये जाहिराती सुद्धा लागतात. जाहिराती कशा लागतात, जेवतानाच नेमकी जाहिरात लागते, शौच खूप कशानं धुवावं, तरी आम्ही जेवताना ते पाहतो. आणि नुसतं पाहत नाही, चर्चा होते. घराची ती गृहिणी यांना म्हणते त्यानं फार पांढरं शुभ्र निघतं, ते घेऊन यावर का वगैरे असं, थोडी भाजी वाढू का तुम्हाला. आता काही विचारू नका, तिथं काय काय विनोद होत असतील हे काही विचारू नका. परंतु मोबाईलच्या बाबतीत सुद्धा आता जे विनोद पूर्वी व्हायचे की आम्ही नेटमध्ये जास्त असतो, व्हॉट्सअपमध्ये जास्त असतो, तेच नेट आता आम्हाला आधार वाटायला लागते, तेच आता आम्हाला सुखवायला लागते, तेच आम्हाला जग सगळं कुठं आहे, कुठं काय चाललंय ते दाखवायला लागते. नाही तर पूर्वी असं म्हणायचे की व्हॉट्सअप खेळता खेळता एक मनुष्य शेजाऱ्याच्याच घरात गेला, स्वतःच्या घरात जाण्याऐवजी शेजाऱ्याच्याच घरात गेला. आणि त्या सौ सुद्धा सिरियल पाहत होत्या. त्यांना असं वाटलं की आपले हे आले सवयीप्रमाणे. त्यांनी उठल्या आणि यांना चहा दिला आणि हे चहा पीत बसले. आणि मग दुसरा आला, त्या घराचा खरा मालक आला, तो फेसबुक खेळत खेळत आला त्याच घरात. आणि त्यानं पाहिलं की इथे बसलेत, तो मोठ्यानं ओरडला, सॉरी आम्ही चुकून तुमच्या घरात आलो. तर हे आम्ही मोबाईलवर हे विनोद करायचो, पण आता ते विनोद परवडले इतकं ते जवळचं वाटायला लागलंय आमच्या. म्हणून हा सपाट वाळवंटासारखा काळ आता कसा घालवायचा. आमचे मन असे रबरासारखे आता ताणलेले आहेत, आमची सहनशीलता किती आहे, जणू ही परिस्थिती ती पाहते. पण या परिस्थितीमध्ये सुद्धा हा विनोदाचा शिडकावा, एकमेकाशी गप्पा मारताना, मन मोकळं बोलताना, आयुष्याकडे खेळकरपणे पाहताना, आनंदानं जगताना आणि अवघड विषय सुद्धा सहज साध्यपणे सांगताना विनोद हा फार मोठं काम करतो. म्हणून हसण्यानं जीवन निरोगी राहतं, वाढतं असं म्हणतात. त्या तज्ज्ञांवर मात्र आपण विश्वास ठेवूया आणि खूप हसू, शेअर करू. अर्थात तुम्ही म्हणाल खूप हसू म्हणजे आमच्या घरामध्ये दुःख आहे, मान्य आहे. दुःख हे श्वापदासारखं असतं, कोणावरही झेपावतं, पण ते कधी एका जागी बसत नाही. ते जातं, सुख येतं, सुख जातं, दुःख येतं. माणसानं ते सरावाचं करून घ्यावं. आणि मला वाटतं विनोद तुम्हाला हेच शिकवतो की आयुष्यामध्ये जी वेदना आहे ती वेदना जर खेळकरपणानं तुम्हाला सहन करायची असेल तर विनोदाशिवाय पर्याय नाही. म्हणून विनोदानं मला समृद्ध केलं, नुसतं मलाच नाही तर माझ्या सहवासात आलेल्यांना आणि इतरांना सुद्धा विनोद कसा समृद्ध करेल, त्याची जगण्याकडे पाहण्याची दृष्टी कशी आनंदी राहील, हा नेहमी माझा प्रयत्न असतो. म्हणून या व्याख्यानमालेनं निश्चितपणे आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला खूप काही ही व्याख्यानमाला देऊन जाईल. आणि आपलं पहिलंच व्याख्यान तुम्हाला किती एकंदर कशाकडे पाहण्याची काय दृष्टी देतं मला माहित नाही, पण तुमच्याशी सुसंवाद साधण्याची आज या ठिकाणी मला संधी मिळाली. आनंदजी पाटील असतील, संदीपजी असतील, पद्मश्री असतील,
पवार साहेबांचा आणि विनोदाचा तसा फार दूरचा संबंध आहे. कारण आता आपल्याकडे बंदिस्त करून टाकतात की ज्येष्ठ समाजसेवक आहेत म्हणजे तुम्ही त्याच पिंजऱ्यात राहायचं बुवा. अण्णासाहेब हजारेंनी त्याच पिंजऱ्यात राहायचं, ज्याचा त्याचा पिंजरा लोक ठरवून टाकतात. एकदा लोक पिंजऱ्यात घातले की हे मोकळे राहतात काही करायला. त्यामुळे त्यांना सुद्धा त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी अनुभवातून आनंदमयी बाहेर पडतातच. म्हणून जाता जाता एक शेवटचं सांगतो भाषणाच्या बाबतीमध्ये, आणि आपण थांबूया. कारण भाषण माझा आवडता विषय आपल्या अनेक ऐकणाऱ्यांचाही असेलच. भाषण करणं ही एक कला आहे. भाषण करणं ही कला म्हणण्यापेक्षा कधी थांबावं ही सगळ्यात मोठी कला आहे. लोकांनी थांबा म्हणण्याआधी आपण थांबणं. पुन्हा आपण पुढाऱ्यांवर येऊ. काही आपल्याला दुसरं कोणी आठवलं नाही की पुढारी आठवायचे, ते बिचारे आहेतच. तर एक पुढारी असं भाषण करायचा, तर त्याचा पीए सचिव त्याला लिहून द्यायचा भाषण, आणि ते पुढारी सांगायचे की अरे बाबा तू हे 10-10 पानं मला लिहून देतो, तास मला हे वाचावं लागतं. हे लोकांना समजत नाही रे. मला चेहऱ्यावरून समजतं की लोकांना समजत नाही. लोकांचं जाऊ दे, कधी कधी मलाही समजत नाही. तू हे 10 पानं कशाला लिहून देतो, एक अर्धा एक पान मला लिहून द्यायचं, मी ती वाचत जाईल, थांबत जाईल. सचिव म्हटले ठीक आहे. दुसऱ्या दिवशी एका गावात पाणी परिषद होती. त्या पाणी परिषदेला हे पुढारी उभे राहिले आणि त्या सचिवानं लिहिलेलं ते पॅड, त्याला पानं लावलेली होती, ते दिलं आणि त्या पुढाऱ्यांनी ते वाचायला सुरुवात केलं. अर्धा पान, 1 पान, 2 पानं, 20 पानं. बापरे, 2 तास संतापले ते मनामध्ये, आणि लोक मध्ये मध्ये टाळ्या वाजवायचे. हे म्हटले या सचिवानं माझी ठरवून गंमत केली, हा आता माझ्या जवळ ठेवण्याच्या लायकीचा नाही. भाषण संपल्यावर त्यांनी सचिवाला बोलवलं. म्हणजे मी तुला सांगितलं होतं एक पानाचं भाषण लिहून दे, तू मला 20 पानं लिहून दिले. तेव्हा सचिव म्हटला साहेब खरं भाषण फक्त पहिल्याच पानावर होतं, बाकी साऱ्या त्याच्याच झेरॉक्स होत्या. आता तुम्ही एकच पान जर 20 वेळेस वाचलं, लोकांचं ते पाठ झालं. आता ही अतिशोक्ती जरी असली तरी असे भाषण करणारे पुढारी आहेत. म्हणजे नगरला अजूनही ऐतिहासिक शहर म्हणत नाही, ऐतिहासिक शहर, हे ऐतिहासिक शहर आहे. आणि मध्ये जे कलेक्टर होते, मला वाटतं अनबलगन नावाचे कलेक्टर, मला सुद्धा उच्चार करायला अवघड जाते, त्यावेळेस त्यांची बदली झाल्यावर एक पुढाऱ्याला इतका आनंद झाला की या कलेक्टर साहेबांची बदली झाली. मी विचारलं काय त्रास देत होते का, म्हणजे त्रास देत नव्हते, त्यांचं नावच मला उच्चारता येत नव्हतं, ते गेले एकदाचं, बरं झालं. तेव्हा लोकशाहीमध्ये वर जायला फार विद्वान, भाषा खूप छान असं वगैरे असं काही विषय नसतो, तो विषय वेगळा आहे. परंतु आपण अशा परिस्थितीत सुद्धा अतिशय आनंदानं जगू, आयुष्याकडे सकारात्मक नजरेनं पाहू, खेळकरपणे नजरेनं पाहू आणि आपल्या आरोग्याची काळजी घेऊ, एवढंच या ठिकाणी मी मनोकामना करतो आणि थांबतो.